नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरी झालेलं आहे. बाप्पा दरवर्षी येतो आणि तेवढंच अपयश, तेवढंच यश, थोडं हसवतो, थोडं रडवतो. आणि यंदा देखील बाप्पा हेच सगळं द्यायला पुन्हा यावर्षी आलेला आहे आणि यावर्षी देखील तेवढंच सगळं काही यश देणार आहे. तेवढंच थोडंसं रडवणार देखील आहे आणि हसवणार देखील आहे. सो आज आपण आहोत अमोल बावडेकर यांच्या घरी. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे दादू. थँक्यू. आणि बाप्पा म्हटलं की एक वेगळा आनंद असतो. हो, तेवढीच भीतीही असते की यावर्षी किती माझ्या वाट्याला सुख देणार आहेस आणि किती वाट्याला दुःख देणार आहेस. सो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पाकडे काय काय मागणं आहे तुझं आणि किती मनात धाकधुक आहे आणि किती एक्सायटेड आहे? खरं सांगू तर मी कधीच बाप्पाकडे काही मागत नाही, कारण मला असं वाटतं की बाप्पानी आजपर्यंत भरभरून दिलंय आणि तो देत राहणार. सो मी तसा टेन्शनलेस असतो. पण बाप्पाला हे नक्की सांगेन की जे काही मी काम करतोय, ज्या कला क्षेत्रामध्ये माझा वावर आहे, त्यात कुठेतरी यश म्हणण्यापेक्षा नीट काहीतरी माझ्या हातून चांगलं हो ही शक्ती देवा बाप्पाकडे ही मी प्रार्थना करतो. नक्कीच. या 2025 मध्ये आतापर्यंत बाप्पाने खूप काही दिले. हो, खूप सारे वेगवेगळे रोल्स माझ्या पदरात घातलेत बाप्पानी, की त्याची म्हणजे मी खरं तर गाण्याच्या फील्डमधून ॲक्टिंग फील्डला आलो, पण तरीसुद्धा मला कुठच्या टाईपकास्टमध्ये न ठेवता बाप्पानी विविध रोल्स करण्याची संधी दिली. सो मी नेहमी हेच म्हणतो की बाप्पानी आजवर मला भरभरून अगदी सढळ हस्ते दिलेलं आहे. असाच त्याचा कृपा प्रसाद राहो ही बाप्पाचरणी प्रार्थना आहे. नक्की. बाप्पाने तेवढंच रडवलंही. रडल्याशिवाय सुख अनुभवता येत नाही असं मला वाटतं. कुठेतरी दुःखाची एक झालर त्याला पाहिजे तर तुम्हाला सुखाची किंमत कळते. मी अनेक भूमिका अशाही केल्या आहेत की म्हणजे तुकाराम महाराज किंवा बाळाप्पा किंवा शनिदेवांचं एक मी राजा विक्रमाची भूमिका केली आणि त्यात हे वाक्य सतत होतं की तुम्हाला दुःख तुमच्या वाटेला याचसाठी असतं कारण तुम्हाला सुखाची चव कळावी, नाही तर तुम्हाला त्याची किंमतच राहणार नाही. म्हणून मी या गोष्टीच्या तेव्हापासून माझ्या मनात हे पक्कं झालं की तुमच्या वाटेला दुःख आल्याशिवाय तुम्हाला सुखाची जाणीव होत नाही. सो मला त्याची फिकीर नाही वाटत. नक्की. पूर्ण या वर्षात असा कुठला दुःखाचा डोंगर तुझ्या डोक्यावर कोसळला आणि तिथे तू पूर्ण तुटलास? माझी आई आजारी पडली मार्चमध्ये आणि तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलं आणि आमच्या दुर्दैवाने की 6 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी ती आम्हाला सर्वांना सोडून गेली आणि हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्यात मलाही तब्येतीचा थोडा त्रास झाला, पण ते त्याच टेन्शनचा एक भाग होता असं मी मानतो. नक्कीच. जेव्हा तुझी बातमी कळाली तेव्हा सगळेच जण हादरलेलो, कारण की आपलं एक तर रुटीन खूप वेगळं आहे. हो, तर त्यामध्ये स्वतःला सांभाळणं. बरं, तू एवढा फिट आहे की अमोल दादा शक्यच नाही काही होणं. आपण असं सहज बोलून जातो की अरे एवढं फिट आहे दादा, तर सकाळ संध्याकाळ शूटिंग, सगळं डेलीचं शूटिंग, तुमचं पुढे शेड्यूल एकदम फिक्स असतं. नाही, मुळात मी माझ्या सगळ्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित ठेवलेल्या आहे. माझी बायको डॉक्टर असल्यामुळे पहिल्यापासून तिने ही सवय लावली आहे की सगळ्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित पाळायच्या. मी अगदी माझं 3ही वेळचं म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे मी सगळं घेऊन जातो. माझी वेळ झाली की मी थांबतो, मी जेवतो. सो हे सगळं माझं रुटीन, किंवा सकाळी व्यायाम करणं, रियाज करणं, हे सगळंच माझं रुटीनमध्ये. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की जेव्हा सगळे रिपोर्ट्स काढले त्यातही मला कुठे त्रास नाही जाणवला. ना कोलेस्ट्रॉल, ना शुगर, ना ब्लड प्रेशर, काहीच नाही. पण तरी 100% ब्लॉकेज निघालं. सो डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की हा स्ट्रेसचाच एक भाग असावा. कुठेतरी आईचं टेन्शनही आलं होतं. सो आणि हेरिडेटरी, मुळात आई आणि वडिलांना दोघांनाही हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेही एक कारण होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे झालं. पण बाकी माझ्या निग्लिजन्समुळे असं कुठेच काही झालेलं नाही आहे. सो ते एक समाधान आहे मला. पण आईचं अशा दिवशी जाणं जिथे सगळेजण देवाच्या ठिकाणी जाऊन पायाजवळ जातात आणि त्या दिवशी अशी गोष्ट करणं. मी मगाशी म्हटलं तसं की आमच्यासाठी हा प्रसंग खूप दुःखद असला तरी या गोष्टीचं समाधान आहे की आईचा जन्म पंढरपूरला झाला माझ्या, आणि
ती गेली त्या दिवशी आषाढी एकादशी होती. सो प्रत्येकाचं म्हणणं असं पडलं की तिला मोक्षप्राप्ती झाली. तिच्यासाठी खूप छान आहे, तर देवाचे आभार आहेत. याला नशीब लागतं. खरं आहे, असा दिवस निवडायला नशीब लागतं. आणि कारण जे काय आपल्या हातात नसताना सुद्धा अशा गोष्टी होणं ही परमेश्वराची कृपाच म्हटली पाहिजे. मग ती ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरं काय पर्याय नाही माझ्याकडे. आणि खरंच आई वडिलांची पुण्य आहे ही मुलाला नेहमीच लागते. नेहमीच आई वडिलांचे जे जे पुण्य ते मुलांपर्यंत येतच येतं आणि तुझ्या पदरात ते नेहमी आलंय. हो, याला कारण पण आहे. याला कारण म्हणजे मी आज जे काही गेले कित्येक वर्ष म्हणण्यापेक्षा 2010 पासून आजपर्यंत मी घरात जी काही मंदिरं उभी करतो याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली होती. त्यांनी अनेक मंदिरं सेम टू स्केल उभी केली होती, सार्वजनिकला ऑफकोर्स. कारण एवढं मोठं उभं करणं त्याला मैदान किंवा असं मोठी जागाच लागते. तर त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष मोठमोठी मंदिरं उभी केली. त्याबद्दल त्यांना वेगवेगळे मोठी लोकं तिथे भेटायला आल्यावर त्यांना त्याचे प्रत्यय आले. त्या सगळ्यांनी बाबांना शुभेच्छा दिल्या होत्या, आशीर्वाद दिले होते. ते माझ्यापर्यंत कॅरी झाले असं मी मानतो. आणि म्हणूनच मी त्यानंतर माझ्या वडिलांनंतर हे पुढे अगदी सार्वजनिक नाही शक्य मला, पण मी माझ्या घरात एक मंदिर उभं करण्याची प्रथा चालू ठेवली आहे.